पेपर क्रमांक 3 सॉइल जॉग्राफी व मृदा भूगोल विभाग 2 सत्र क्रमांक 3 यामधील हा पेपर आहे। मृदा आपल्याला माहित आहे की ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि मानवाला सर्वात महत्त्वाच्या अशा साधन संपत्तीमध्ये उल्लेख केला जातो आणि या साधन संपत्तीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा म्हणजे मृदा भूगोल आहे। हा जो पेपर आहे याच्यामधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हा भाग म्हणजेच कोर्स आउटकम म्हणजे या कोर्स मधून आपल्याला मृदा भूगोलाच्या संदर्भात काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ह्या माहीत झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर या पेपरचा उद्देश आहे की जगामध्ये आणि भारतामध्ये मृदेचे वेगवेगळे जे विभाग आहेत हे आणि मृदेचं वर्गीकरण आहे हे आपल्याला त्यामध्ये माहीत झालं पाहिजे। त्याचा नकाशाच्या सहाय्याने आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे। त्याचबरोबर मृदा व्यवस्थापन आणि मृदा विश्लेषण म्हणजे सॉइल टेस्टिंग याची काय प्रोसेस आहे हे आपण या पेपरच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। हे काही आपल्या कोर्सचे आउटकम्स त्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे। या पेपरमध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत। मॉड्यूल 1 मृदा भूगोलाची ओळख म्हणजे इंट्रोडक्शन टू सॉइल जॉग्राफी। सेकंड मॉड्यूल फॉर्मेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल मृदा निर्मिती आणि मृदेची वैशिष्ट्ये। थर्ड मॉड्यूल क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल मृदेचे वर्गीकरण व वितरण। फोर्थ मॉड्यूल प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक मृदा भूगोलाशी संबंधित असणारा प्रात्यक्षिक भाग या 4थ्या मॉड्यूल मध्ये आहे। यामध्ये पहिलं मॉड्यूल जे आहे मृदा भूगोलाची ओळख यामध्ये 1.1 ला मृदा भूगोलाची अर्थ आणि व्याख्या, त्याचबरोबर 1.2 ला मृदा भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती हा भाग आपल्याला यामध्ये आहे। आपल्याला माहित आहे की मृदा शास्त्र म्हणून एक स्वतंत्र शास्त्र आहे। त्याचबरोबर मृदा भूगोल म्हणजे काय आणि हे मृदा शास्त्रापासून कसं वेगळं आहे हा भाग आपल्याला 1.1 मध्ये मृदा भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत। आणि मृदा भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये मृदा भूगोलाचा विकास कसा कसा होत गेला आणि त्याच्या व्याप्तीमध्ये कोणकोणता भाग येतो हा भाग आपण यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर 1.3 मृदा भूगोलाचा मृदाशास्त्राशी असणारा संबंध म्हणजे मृदाशास्त्र ही एक ब्रॉड संकल्पना आहे आणि याचा मृदा भूगोलाशी काय संबंध आहे हा भाग आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे। म्हणजे मृदाशास्त्र या संदर्भात सुद्धा अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा अभ्यास हे शास्त्रज्ञ करत असताना दिसतात। पण भूगोल शास्त्रज्ञ हे मृदेचा अभ्यास ज्या दृष्टिकोनातून करतात त्याच्यातून मृदा भूगोल ही शाखा विकसित झालाय आणि मग त्याचा मृदाशास्त्राशी कसा वेगळा संबंध आहे हा भाग आपल्याला याच्यामध्ये पाहणं अपेक्षित आहे। त्यानंतर 1.4 म्हणजे मृदेचे महत्व। एका इमेजच्या द्वारे आपल्याला मृदेचे महत्व या ठिकाणी सांगता येऊ शकतं की मृदा ही सर्व ठिकाणी आज माणसाला जे काही अन्न पदार्थ लागतायत जीवन जगण्यासाठी त्याचं एक महत्वाचं स्रोत जे वेअर द फूड बिगिन्स या दृष्टिकोनातून मृदेचं महत्व सांगता येतं। मृदेचं महत्व शेती, पीक उत्पादन, त्याचबरोबर या शेतीवर आधारित उद्योगधंदे या दृष्टिकोनातून आहे। म्हणजे मृदा ही अनेक प्रकारे महत्वाची आहे। हा भाग आपण 1.4 पहिल्या टॉपिकमध्ये शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर दुसरं जे युनिट आहे ते म्हणजे मॉड्यूल सेकंड फॉर्मेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल्स म्हणजे मृदेची निर्मिती आणि मृदेची वैशिष्ट्ये। यामध्ये 2.1 जेनी यांचा मृदा निर्मितीचा घटक सिद्धांत। जे जेनी या शास्त्रज्ञाने मृदेची निर्मिती ही विविध घटकांच्या साहाय्याने होत असते या संदर्भात मांडणी जी केली आहे याच्यातून जेनी यांचा घटक सिद्धांत मृदा निर्मितीचा घटक सिद्धांत हा पुढे आलेला आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये विविध घटक जे आहेत हा भाग आपल्याला 2.1 यामध्ये आहे। त्यानंतर 2.2 मध्ये मृदेचा छेद म्हणजे सॉइल प्रोफाईल। उभ्या दिशेने मृदा जर काल्पनिकरित्या कापली तर आपल्याला कशा पद्धतीने मृदा ही दिसते हा भाग आहे। सुरुवातीला आपण 2.1 मृदेची निर्मिती बघा विविध घटकांवर तयार झालेली आपल्याला मृदा दिसते। यामध्ये हवामान, मूळ खडक, त्या ठिकाणी असणारे जैविक घटक वनस्पती प्राणी यांच्या अनुषंगाने आणि इतर घटकांचा परिणाम हा मृदेच्या निर्मितीवर होतो हा जेनी यांनी सिद्धांत मांडलेला आहे। आणि 2.2 मध्ये असणारा मृदेचा जो छेद हा जो भाग आहे या भागाच्या अनुषंगानं विविध ठिकाणच्या मृदेचा आपण उभ्या पद्धतीने छेद केला तर त्याचे विविध अशा पद्धतीचे थर आपल्याला पाहायला मिळतात। वरचा थर आणि खालील थर याच्यामध्ये गुणधर्मामध्ये रंगामध्ये फरक आपल्याला असलेला दिसतो। हा मृदेचा थर कोणकोणते आहेत
याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास हा आपल्याला 2.2 मधच्या अनुषंगानं करावायचा आहे. त्यानंतर 2.3 यामध्ये मृदेची वैशिष्ट्ये, भौतिक वैशिष्ट्ये जी आहेत, हा 2.3चा भाग आहे. मृदेला भौतिकदृष्ट्या अनेक पद्धतीची वैशिष्ट्ये असतात. त्यामध्ये मृदेचं बाह्य रूप काय आहे, मृदेचा पोत काय आहे, मृदेची संरचना काय आहे, याच्यामधूनच सँड, सिल्ट आणि क्ले म्हणजेच वालुकामय मृदा आपल्याला त्यामध्ये मृदेचे कण हे जाडे भरडे असलेले दिसतात आणि त्याच्या विरुद्ध क्ले म्हणजेच यामध्ये मृदेचे कण हे अत्यंत बारीक पद्धतीचे असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मृदेच्या भौतिक वैशिष्ट्याचा परिणाम हा पिकाच्या वाढीवर आणि विकासावर आपल्याला दिसतो. शेतकरी जी शेतीची पीक लागण करण्याच्या अगोदरची जी काही कार्यवाही करतो ते म्हणजे मृदेची भौतिक वैशिष्ट्ये हे पिकाला अनुसरून चांगल्या पद्धतीने व्हावीत या दृष्टिकोनातून तो ही सगळ्या प्रक्रिया करत असतो, मशागत किंवा अन्य प्रक्रिया. यामध्ये 2.4 हा जो आहे ते मृदेची रासायनिक वैशिष्ट्ये, यामध्ये सामू, जैविक घटक आणि एनपीके हा भाग आपल्याला यामध्ये सिलेबसला आहे. यामध्ये मृदा ही अनेक रासायनिक घटकांपासून तयार होते. का तर मृदेची निर्मितीच मुळात खडकापासून होते आणि खडक म्हणजेच खनिजांचा समुदाय असतो. खनिजामध्ये विविध रसायन असतात आणि यामुळे अर्थातच मृदेमध्ये विविध रासायनिक घटक असतात आणि या रासायनिक घटकांचा मृदेच्या उत्पादनावर, मृदेपासून निर्माण होणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर हा परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. का तर पिकांसाठी लागणारी जी मूलद्रव्य आहे ती मृदेतून या रासायनिक घटकांचा वापर करूनच पिकांना मिळत असतात. त्यानंतर तिसरं जे मॉडेल आहे ते म्हणजे मृदेचे वर्गीकरण आणि वितरण, क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल्स. 3.1 जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, मृदेची निर्मितीनुसार असणारे वर्गीकरण. मृदा ही सगळीकडे एका प्रकारची आहे असं आपल्याला आढळून येत नाही, त्याचे विविध अशा पद्धतीचे प्रकार पडत असतात आणि या दृष्टिकोनातून मृदेचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या आधारावर केले जातात. म्हणजेच मृदेच्या रंगाच्या आधारावर केले जाऊ शकतात, भौतिक गुणधर्माच्या आधारावर, रासायनिक गुणधर्माच्या आधारावर, निर्मितीच्या आधारावर. मग हे निर्मितीच्या आधारावर असणारं जे वर्गीकरण आहे ते आपण या ठिकाणी या टॉपिकच्या पहिल्या भागामध्ये म्हणजे 3.1 मध्ये पाहणार आहोत. 3.2 ला आहे भारतातील मृदेचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये. भारतामध्ये आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या प्रकारचं हवामान, वेगवेगळ्या प्रकारची प्राकृतिक रचना, खडकांचे विविध प्रकार दिसतात. या सगळ्या गोष्टींचा परिणाम या मृदेच्या वितरणावर होत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते. या ठिकाणी मी तुम्हाला 2 प्रकारचे नकाशे दाखवत आहोत. यामध्ये आपल्याला भारतामध्ये जम्मू काश्मीरला असणारी मृदा ही पर्वतीय मृदा असलेली दिसेल, गंगेच्या मैदानात असलेली मृदा ही गाळाची मृदा दिसेल, दख्खनच्या पठाराची मृदा ही बेसाल्ट खडकापासून झालेली काळी रेगूर मृदा दिसेल, यापेक्षा वेगळी किनारवरती असणारी मृदा दिसेल. हे भारतामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या मृदेचे जे प्रकार आहेत किंवा वर्गीकरण आहे हे आपण या ठिकाणी आणि त्यांचं वितरण, वैशिष्ट्ये हे आपण या ठिकाणी या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. 3.3 म्हणजे मृदेची धूप. ही समस्या यामध्ये अत्यंत गंभीर असं स्वरूप धारण करणं आहे. या मृदेची धूप ही म्हणजे काय, त्याची कारणे कोणती, त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी आहे. बघा, पाण्यामुळं एका पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की मृदेची जी धूप झालेली आहे ही कशा पद्धतीने होत असते आणि मग त्याची कारणं, जंगलतोड किंवा काय, हा भाग आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर या टॉपिक मधील शेवटचा भाग म्हणजे मृदेचे संरक्षण आणि मृदेचे व्यवस्थापन ही संकल्पना. म्हणजे मृदाच्या संदर्भात अनेक समस्या आहेत. मृदेची अवनती होत आहे, त्याला आपण सॉइल डिग्रेडेशन म्हणतो, आणि त्या दृष्टिकोनातून मृदेचं संवर्धन कसं केलं पाहिजे आणि मृदेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर चौथं जे मॉडेल आहे ते म्हणजे प्रात्यक्षिक. यामध्ये 4.1 ला सॉइल सॅम्पलिंग किंवा मृदेचा नमुना घेणे. बघा, मृदेचा नमुना घेत असताना वेगवेगळ्या प्रकारची टूल्स किंवा साधनं वापरली जातात आणि त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. या पद्धतीचा वापर करून मृदेचा नमुना हा त्यामध्ये घेतला जात असतो. तो भाग आपल्याला यामध्ये पहिला आहे. शेवटच्या टॉपिकमध्ये 4.1 ला हा भाग आहे. 4.2 मध्ये मृदेची चाचणी किंवा प्रयोगशाळी, मृदेच्या चाचणीच्या प्रयोगशाळेची ओळख. इंट्रोडक्शन टू सॉइल टेस्टिंग लॅब. तुम्हाला सॉइल टेस्टिंग लॅब मध्ये त्यामध्ये नेलं जाणार आणि त्यामध्ये सॉइल टेस्टिंग लॅबची कार्यरचना कशा पद्धतीने चालत असते, कोणत्या ठिकाणी मृदेचे नमुने ठेवले जातात, त्याच्यावर कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात,
आणि त्याच्यातून सॉइल टेस्टिंग रिपोर्ट कसा काढला जातो हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर 4.3 मध्ये मृदा विश्लेषण अहवाल नमुना म्हणजेच सॉइल टेस्टिंग रिपोर्टचा जो सॅम्पल आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे शेतकऱ्याला शेवटी सॉइल टेस्ट केल्यानंतर जो काही रिपोर्ट मिळतोय हा नक्की कशा प्रकारचा असतो आणि त्याचा कसा वापर केला जातो हा भाग आपल्याला यामध्ये पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर 4.4 वर्मी कंपोस्ट प्रोसेस म्हणजेच गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया. आपल्याला माहित आहे मृदेच्या विविध समस्या आहेत त्यामध्ये सेंद्रिय शेती आणि जैविक खताचा वापर, गांडूळ खताचा वापर हा उपाय आपल्याला पुढे आलेला दिसून येतो आणि यामधूनच गांडूळ खत ही कसं निर्माण केलं जातं त्याची प्रक्रिया काय ही आपण या मुद्द्याच्या साहाय्याने समजावून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला हा मृदा भूगोलाचा 4 मॉड्यूल्स मध्ये असणारा अभ्यासक्रम पाहायला मिळतो. धन्यवाद.